आतापर्यंत तुम्ही एक अपक्ष म्हणून वेगवेगळ्या निवडणुकांना सामोरे गेलेले आहात. आता एका पक्षाचा झेंडा तुमच्या हातामध्ये आहे. कधीपर्यंत हा झेंडा हातात राहील बरं? नाही, आता मी दौरा केला, जवळपास 24 गावापैकी 22 गावाला मी भेटीगाठी देऊन आलो. प्रत्येक गावामध्ये मी विचारलं की बाबा आता हे धनुष्यबाण असंच ठेवायचं का काय करायचं. तर माझ्यासोबत प्रत्येक गावात जवळपास 200 ते 250, मला हे सांगायला तुम्हाला आवडेल साहेब, लोकसभेलाही 1,55,000 मतदान जे होतं ते तरुण बांधवांची मेहनतीचं फळ होतं. बरोबर. आता देखील गावागावातला प्रत्येक तरुण आपल्या बाजूने उभा होता. या प्रत्येक तरुणाचं म्हणणं आहे की आता धनुष्यबाण सोडायचा नाही, आपण धनुष्यबाण घेऊनच आता या ठिकाणी पुढे जाऊ. मग आमचा असा निर्णय झाला की या सगळ्या पोरांना एकत्र घेऊन गावागावामध्ये शाखा स्थापन करायच्या शिवसेनेच्या आणि धनुष्यबाण घेऊनच या ठिकाणी आता आपण काम करायचं. बरं. आता ज्यावेळेस तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्या अगोदर तुम्ही अपक्ष पद्धतीने किंवा इंडिव्हिज्युअल तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करू शकत होतात, ज्याला पाहिजे त्याला बोलू शकत होतात. पण आता तुम्हाला युती धर्म पाळावे लागणार आहेत. त्यातल्या त्यात तुम्हाला शिवसेनेच्या नेत्यांवरती तुम्हाला बोलता येणार नाहीये, भाजपच्या नेत्यांवरती बोलता येणार नाहीये, अजित पवारांच्या नेत्यावरती राष्ट्रवादीच्या नेत्यांवरती तुम्हाला बोलता येणार नाहीये. तुमची खूप जास्त गळचेपी होईल असं नाही वाटत? बोलता येणार नाही ते ठीक आहे, मी बोलणार नाही विनाकारण, पण मग तुमचं शस्त्रच निघून जात झाली तर मी शांत बसणार नाही. शेतकऱ्यावर अन्याय झाला तर मी शांत बसणार नाही. जिथं काम होत नाही तिथं मला दांगडा करावा लागला तिथं मी शांत बसणार नाही. हे मी बापूंना बोललोय. ज्या ज्या ठिकाणी माझी गरज असेल त्या त्या ठिकाणी मी विद्रोह तुमच्याशी करेल हे स्पष्टपणे बापूंना मी सांगितले. बापू म्हणले बिंदास, समाजसेवा करत असताना 80% राजकारण आणि 20% समाजकारण आता राजकारणात सुरू आहे. मात्र तुझं 80% समाजकारण आणि 20% राजकारण तुझं आहे. तुला आम्ही सोबत घेऊन या ठिकाणी सदैव सोबत ठेवू.